संस्थेचे संचालक मान्य विनोदजी कुलकर्णी, मान्य शिरींजी चिटणीस, त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक शेठ, राजू मोरे, पिंटू जांभळे, आपले सभापती रवी कीर्तन, शंकरराव कीर्तन, सगळेच नगरसेवक आज अमितच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सगळे पत्रकार बंधू सुद्धा ओंकार वगैरे सर्व माग बाळासाहेब लाटकर वगैरे सगळेच बसलेले आहेत. अमितला आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम सागर पावसे वगैरे सगळे देत आहेत. अमितला मी आपल्या सर्वांच्या वतीनं पहिलं तर 7व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यानं गुरु मुला मुलींचे सत्कार या ठिकाणी ठेवले, ज्यांनी खेळामध्ये विविध याच्यामध्ये चांगलं काम केलं. सातारचं देशाचं नाव आज ज्यांच्यामुळं नावलौकिक हा सगळ्यांचा वाढतोय. सगळ्या तरुण मुला मुलींचा आणि यांना घडवणारे यांचे जे कोच आहेत त्यांचा सुद्धा सत्कार घेतला. अमित बद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अमित हा पत्रकार जरी असला तरी तो सगळ्यांचा अतिशय जवळचा मित्र आहे. आणि पत्रकारिता करत असताना बऱ्याच वेळेला पत्रकार म्हटलं की कधी कधी कटुपणा पण येतो. काही बातम्या आपल्याला माहीत असते किंवा याच्यामुळं आपल्या जवळचं कोण ना कोण दुखावलं जाणार आहे किंवा रोज याच्याबरोबर उठतो बसतो त्या बातमीमुळे कोण ना कोण दुखावलं जाणार. पण त्याची म्हणजे फिकीर न करता अमित आपलं काम करत आलेलं आहे. म्हणूनच आज त्याचं सातारा मिरर न्यूज हे सातारा शहर आणि जिल्ह्यामध्ये एक विश्वासार्हता अमितनं आपल्या या सातारा मिररच्या माध्यमातून निर्माण केली आहे, हे आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. तसं पाहिलं तर अमित जिथं बातमी तयार व्हायची असती त्याच्या आधीच अमित पोहोचलेला असतो. तरी काय चुकीचं होणार नाही. म्हणजे एखादी घटना घडायच्या आधी ती घटना पुढे घडताना बघायला अमित आधीच त्या घटनेच्या ठिकाणी उपस्थित असतो. बऱ्याच वेळेला त्याला सांगायला लागतं अमित जरा थोडा वेळ थांब, अर्ध्या तासानंतर जरा बातमी सोड, आता सोडू नको नाही तर घोटाळा होईल. मग अमितचं तसं ऐकतो, तो ऐकत नाही असं नाही. कधी कधी त्याला वेळेआधीच बातम्या कळालेल्या असतात. त्याचा पत्रकार म्हणून हातखंडा आहे असं म्हणावं लागेल. आणि त्याप्रमाणे काम अतिशय चांगलं चाललंय. अडचणी असतात, अडचणी येतात, त्याला पण बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागतं. शेवटी चॅनल चालवायचं म्हणजे सोपं काम नाही. खर्च, त्याचबरोबर शेवटी या ह्याच्यातनं आपलं घरचा उदरनिर्वाह वगैरे ह्या गोष्टी पण चालल्या पाहिजे. पण चुकीच्या मार्गाने उगाच काहीतरी आपण आता बघतो की बऱ्याच वेळेला काही बातम्या अशा पण असतात ज्याच्यामध्ये तसं तथ्य नसतं काही, पण मुद्दामून एखाद्याला त्रास द्यायला, एखाद्याला अडचणीत आणायला किंवा एखाद्याकडनं काहीतरी आपल्याला मिळावं म्हणून सुद्धा सोडल्या जातात ही वस्तुस्थिती. आणि असं अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. पण नक्कीच अमित त्या बाबतीमध्ये असं करणारा व्यक्ती नाही, पत्रकार नाही की आपण आणि सगळ्यांबरोबर राहून मिळून मिसळून समाजासाठी नगरपालिका असेल, सातारा शहरातले विविध बाकीचे प्रश्न असतील, तालुका असेल, जिल्हा असेल आणि आपोआपच जे सगळ्यांचं जसं पत्रकारांचा लाडका विषय होतो म्हणजे राजकीय जे काही हालचाली चालू असतात जिल्ह्यामध्ये त्याच्यावर लक्ष ठेवून बातम्या योग्य वेळेला देणं, योग्य वेळेला सत्य लोकांपुढे बाहेर आणणं आणि खरं खोटं जे आहे ते आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांना, समाजाला आणि जे ज्याला आपण शोषित म्हणू किंवा ज्यांच्यावर कधी कधी अन्याय होतो, कधी कधी प्रशासन अनेक गोष्टींमध्ये दुर्लक्ष करतं, कधी आपली अपेक्षा असते की प्रशासनाकडनं किंवा लोकप्रतिनिधींकडनं वेळच्या वेळी निर्णय व्हावेत, निर्णय कधी कधी होत नाहीत. ह्या गोष्टी सगळ्या घडत असतात. पण हे समाजापुढे आणण्याचं काम सातारा मिररच्या माध्यमातून नक्कीच अमितनं केलंय आणि अल्पावधीमध्ये त्यानं
आपलं पण एक स्वतः पत्रकार म्हणून पण त्याने एक आपली विश्वासार्हता निर्माण केली आहे आणि सातारा मिरजची पण एक विश्वासार्हता त्यांनी निर्माण केली आहे. ही एक अतिशय कौतुकास्पद अशी गोष्ट आहे असं मला तरी या निमित्तानं सांगावंसं वाटतं आणि त्याप्रमाणे त्यानं पुढं कार्यरत राहावं. आम्ही सगळेजण त्याच्या बरोबर आहोत, मित्र म्हणून तर आहोतच आहोत, पण राजकीय क्षेत्रात सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या ह्याच्यातनं सुद्धा अमितचा हा चॅनल वाढला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि या चॅनलच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातलं जे काही निर्भीडपणा आहे तो या चॅनलच्या माध्यमातून सदैव बाहेर येत राहायला पाहिजे अशी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. मला अजून 2-3 कार्यक्रम आहेत, 2 उद्घाटन आहेत मेडिकलचे, मला तिकडे जायचं म्हणून मी बोलायला आधी उभं राहिलो. पण यानंतर विनोद असल, अध्यक्ष आहेत, शिरीष आहेत, पण अमितला शुभेच्छा द्यायचा कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी त्या कार्यक्रमासाठी थांबावं. परत एकदा अमित वाघमारेला त्याचा सर्व सातारा मिरज मधला जो त्याचा सगळा सहकारी सगळे असतील, कर्मचारी असतील किंवा त्याची जी काही टीम आहे त्या सगळ्यांना मी मनापासून आजच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. ज्यांचे सत्कार झाले त्यांचे पण मनापासून कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.